Hello and welcome all of you. In previous lecture of CPC, we started discussion on the order first of Civil Procedure Code, and we completed in previous lecture. But the one topic is remaining, that is pro forma defendant. Means what is the means of pro forma defendant? PRO FORMA defendant. तर प्रो फॉर्मा डिफेंडंट म्हणजे काय नेमका? ओके, देन व्हॉट इज द मीन ऑफ प्रो फॉर्मा डिफेंडंट? तर प्रो फॉर्मा डिफेंडंट मीन्स अ डिफेंडंट फॉर द पर्पज ऑफ सेक ऑफ फॉर्मॅलिटी. म्हणजे ज्याचं असणं नसणं काय केससाठी हे नसतं, म्हणजे त्याचा काही फरक पडत नाही असणं नसणं, पण एवढं आहे की जे कोर्टाला जी इफेक्टिव्ह ऑर्डर पास करायची आहे किंवा त्याचं असणं एक नेसेसरी आहे. ठीक. फॉर एक्झाम्पल तुम्हाला उदाहरणाद्वारे पटकन समजेल. समजा ए अँड बी जॉईंटली परचेस ए हाऊस. ठीक आहे. A and B jointly purchase any house. Then afterwards C comes and dispatches to both of A and B. C आला आणि A आणि B ला त्यांनी त्यांच्या घरामधून हाकलून लावलं. आता याच्यामध्ये A ला दुसरं घर नसेल किंवा काय नसेल, तर मग याने रिकव्हरी ऑफ पोझिशनसाठी सूट फाईल करायचं ठरवलं. बरोबर. पण जो बी आहे, तर बीचं म्हणणं आहे की काय एवढं कोर्टात जायचं किंवा ते करायचं, एक घर तर होतं, दुसरं करून घेऊ आपण, हे करून घेऊ, किंवा आपल्याला काही गरज नाही दुसऱ्या घराची किंवा त्याची, तो सांगायला लागला. पण यासाठी ते घर खूप आवश्यक होतं. मग याने काय केलं, याने रिकव्हरी ऑफ पोझिशनसाठी हे केलं, सूट दाखल केलं. बरोबर. आता ते हाऊस जॉईंटली परचेस बाय ए अँड बी. देअरफॉर बीची जरी इच्छा नसली तरी पण त्याला ॲज अ प्रो फॉर्मा डिफेंडंट म्हणून सूटमध्ये ॲड केलं जातं. ठीक आहे. तर ही एक कन्सेप्ट बाकी होती फक्त. तर आणि आपण ज्युरिडिक्शनचा टॉपिक स्टार्ट केला होता की व्हॉट इज मीन बाय द ज्युरिडिक्शन. ठीक आहे. अँड द सेक्शन 9 और इम्पॉर्टन्स ऑफ सेक्शन 9 आपण ते काल बघत होतो. तर there are different types of jurisdiction. Like original and appellate jurisdiction, jurisdiction to subject, jurisdiction to local limits, jurisdiction on pecuniary limits, and jurisdiction on subject matter. आता original and appellate jurisdiction, what is meant by original jurisdiction? The original jurisdiction means where suit instituted at the first instant. म्हणजे सगळ्यात प्रथम जिथे आपण सूट दाखल करू शकतो किंवा जिथे करायचा आपल्याला अधिकार असतो, तर ते काय झालं, सूट ॲट फर्स्ट इन्स्टंट. आता तुम्ही जर इफ यू स्टडी द कॉन्स्टिट्यूशन or writ jurisdiction of Supreme Court, that time there is a one principle established or evolved by Supreme Court. If there is a violation of any fundamental rights or legal fundamental rights, then approach firstly to the High Court, and afterwards High Court comes to the Supreme Court. तर माझं इथं हायकोर्ट काय झालं, हायकोर्ट हे फर्स्ट इन्स्टन्स झालं. बरोबर. त्याप्रमाणे की ज्या ठिकाणी वेअर द सूट इन्स्टिट्यूटेड ॲट द फर्स्ट इन्स्टन्स, दॅट ज्युरिडिक्शन कॉल्ड ओरिजिनल ज्युरिडिक्शन. अँड सिंपल आहे की वेअर द अपील from the any judgment or order passed by the
original jurisdiction court is preferred to that court called appellate jurisdiction. ज्या कोर्टात अपील जाते त्या कोर्टाला आपण अपीलेट ज्युडिशन म्हणतो, अपीलेट ज्युडिशनचं हे म्हणतो. ठीक आहे, अपीलेट ज्युडिशन. त्याच्यानंतर ज्युरिडिक्शन मे बी ॲट लोकल लिमिट्स. आता एक पर्टिक्युलर जिओग्राफिकल लिमिटमध्ये ज्या कोर्टाला अधिकार असतात तर ते कोणतं की लोकल लिमिट्स त्याची ती डिफाईन केलेले कोर्ट. ठीक आहे. नंतर ज्युरिडिक्शन ॲज टू पिक्युनियरी लिमिट्स. आपण प्रिव्हियस लेक्चरला डिस्कस केलं. सिव्हिल जज ज्युनियर डिव्हिजन हॅज अ पॉवर टू डिसाइड or try the matter up to valuation of 5 lakh rupees, and if the valuation of property is more than 5 lakh up to unlimited, then such power conferred on civil judge senior division. ठीक आहे, हे झालं पिक्युनियरी लिमिटचं. अँड ज्युरिडिक्शन ॲज टू सब्जेक्ट मॅटर. Subject matter means relief. Here the meaning of term of subject matter is related with the relief and not the type of property or type of. For example, the court of small causes court shall have no power to decide the suit for the purpose of specific performance of contract और पोजेशन. ठीक आहे. तर जे कोर्ट्स आहेत कोणते स्मॉल कॉज कोर्ट तर त्यांना तो पॉवर नाही आहे. बरोबर. तर हे झालं सब्जेक्ट मॅटरशी रिलेटेड असणारं ज्युडिक्शन. तर हे टाईप्स ऑफ ज्युडिक्शन होते. त्याच्यानंतर आपण आपलं जे सेक्शन 9 आहे, द वन ऑफ द मोस्ट इम्पॉर्टंट सेक्शन इन CPC, दॅट इज सेक्शन 9. ते आपण हे करणार आहेत. जर बेड ॲक्ट असेल तर बेड ॲक्ट तुम्ही उघडून बसा, म्हणजे तुम्हाला कळेल की नेमकं वर्डिंग कशी आहे आणि इंटरप्रिट कसं करायचं. द कोर्ट शल subject to the provisions herein contained have jurisdiction to try all suits of civil nature excepting suits of which their cognizance is either expressly or impliedly barred. ठीक आहे. तर त्याचे जे एक्सप्लेनेशन आहेत ते आपण नंतर बघू. आधी सेक्शन 9 समजून घ्या व्यवस्थितपणे. Section 9 provide about the competency of civil courts. Civil court shall have power to try or decide all the matters which are of civil nature. The part first of section 9 provide about the competency of civil court. Civil court is competent to decide all the matters. ठीक है. तर what is the power of civil court? The civil court has a power to decide all the matters except the condition is established or condition is provided all the matters of civil nature. ठीक आहे. तर ते मॅटर्स कसले असले पाहिजे, सिव्हिल नेचरचे असले पाहिजे. सिव्हिल नेचर म्हणजे काय आपण ते पुढे डिस्कस करू. देन सेक्शन 9 रिस्ट्रिक्ट द लिमिट्स ऑफ कोर्ट. आता एक पॉझिटिव्ह आस्पेक्ट आहे, एक निगेटिव्ह आस्पेक्ट आहे. सेक्शन 9 प्रोव्हाइड द पॉझिटिव्ह आस्पेक्ट ॲज वेल ॲज निगेटिव्ह आस्पेक्ट. The positive aspect of section 9 is the civil court has power to try all the matters. ठीक आहे. हे झालं त्याचं पॉझिटिव्ह आस्पेक्ट. निगेटिव्ह आस्पेक्ट म्हणजे काय, बट सच मॅटर्स शल बी
अ सिव्हिल नेचर. हे झालं पहिलं. नंतर सब्जेक्ट टू हिअर आफ्टर कंटेंट, ब्रॅकेटमध्ये आहे ना की हिअर आफ्टर कंटेंट. सब्जेक्ट टू म्हणजे सेक्शन 9 इज अ जनरल रूल, subject to is a special rule. If any provision of CPC provide about the such particular court has a power or such particular court has not power to decide such matters, then such court has no power because of the subject to provision content hereinafter provided. ठीक है. And section 9 further says that such matter which are not expressly or impliedly barred. ठीक है. which are not expressly or impliedly barred. Expressly barred by any statute, ठीक है. and impliedly barred म्हणजे the taking cognizance or is barred by the general principles of law. तर हे एक्सप्रेसली और इम्प्लाइडली बार्ड आपण पुढे डिस्कस करू. देन व्हॉट इज द पर्पज ऑफ सेक्शन 9. सेक्शन 9चा काहीतरी पर्पज असेल ना की व्हॉट इज द पर्पज ऑफ सेक्शन 9. सेक्शन 9 ने तर सगळं सिव्हिल कोर्टला पॉवर देऊन टाकलेले आहेत. द सिव्हिल कोर्ट हॅज अ पॉवर टू डिसाइड और ट्राय all the matters of civil nature. ठीक है. but such section 9 also restrict the powers of court. How section 9 restrict the powers of court? The matters which are in civil nature. Another is the civil court has no power to decide the matters which are expressly or impliedly barred. ठीक है. The second purpose of section 9 is that ओबीजस ईबी रेबिडियमची आपण मॅक्झिमम बघितली होती. ठीक है. in starting or in introductory lecture of CPC or CRPC and even in the Indian Penal Code, we discuss about the maxim that is ubi jus ibi remedium. Where there is a right, there is a remedy. Okay. The substantive law provide the rights and liabilities, no doubt. The procedural law provide the procedure for the enforcement of such right and deciding what is the liability of such wrongdoer. ठीक है. Then what is the purpose of section 9? or what is the simultaneous agreement between the obvious ibi remedium procedural law and section 9 of CPC? Section 9 provide the power to civil courts to decide all the matters which are civil nature and which are not expressly or impliedly barred. For some time, the matter of civil nature expressly or impliedly barred हे थोडं बाजूला ठेवा आणि फक्त ते वरची जी वर्डिंग आहे त्याची तर ती एकदा बघत परत रीड करा. द सिव्हिल कोर्ट हॅज पॉवर टू डिसाइड ऑल द मॅटर्स.
बरोबर. According to OB thus EB remedium, the substantive law provide the rights and liabilities of person. The procedural law provide the procedure for the purpose of enforcement such rights and liabilities. Then who has power or what is the source of power to decide the rights and liabilities according to the procedure by procedural law. ठीक आहे, राईट्स आहेत, कॉन्ट्रॅक्ट होता, कॉन्ट्रॅक्ट करण्याचे राईट्स होते अकॉर्डिंग टू कॉन्ट्रॅक्ट ॲक्ट. there is a subsequently breach of contract by the any wrongdoer or the opposite party. There is a procedure for the enforcement of rights and liabilities of wrongdoer, and what are the relief to be claimed to the plaintiff. आहे सगळं छान प्रोसिजर लिहून ठेवलेली आहे, सगळे कोण ठेवलेलं आहे. बट व्हॉट इज द सोर्स ऑफ पॉवर. नदी वाहते, नदीचं पाणी सगळ्यांना भेटतं आहे, शेती होते, किती होते, पण नदीचा उगम कुठून होत आहे, पाण्याचा उगम कुठून होत आहे. दॅट इज द सेक्शन 9. सेक्शन 9 प्रोव्हाइड द पॉवर्स टू द सिव्हिल कोर्ट. फॉलो द प्रोसिजर प्रोव्हाइडेड बाय प्रोसिजरल ॲक्ट. See what are the remedies available in the substantive law to decide whether the person who breaches the contract is liable to any penalty. तर ह्या सगळ्या गोष्टी डिसाईड करायचा पॉवर कुठे येतोय, तो पॉवर येतोय सेक्शन 9 मध्ये. पॉवर कोणाला, तर सिव्हिल कोर्टला. ठीक आहे. जर तुम्ही सिव्हिल कोर्टला तुम्हाला जर पॉवरच दिले नाही तर तुमचा काय फायदा प्रोसिजर देऊन किंवा तुमची हे करून प्रोसिजर ॲज वेल ॲज राईट्स अँड लायबिलिटीज प्रोव्हाइड करून काय फायदा जर सेक्शन 9 नुसार त्याला हेच भेटत नसेल किंवा पॉवरच भेटत नसतील. ठीक आहे. सेक्शन 9 ऑफ CPC has the purpose of deciding the jurisdiction of civil courts, no doubt, and thus it is the main provision which complement the substantive law. Absolutely right. The provision of section 9 is a complement to substantive law. If conditions of section 9 are fulfilled, then court has a duty bound to try the matter and the person who is plaintiff has a legal right to file a suit if the conditions which are specified under section 9, that is if any particular matter is of civil nature, for the purpose of try such matter the court is not expressly or impliedly barred, then it is duty of court to try such matter. And these all conditions are present. If such all conditions are present, then such person has a legal right to institute a suit. And even after the completion of condition or whatever condition prescribed by section 9, if any court deny try to matter or not accept the plaint, then such person has a right or has a remedy. तर तो हायर कोर्टमध्ये जाऊ शकतो. बरोबर. तर सेक्शन 9च्या जर कंडिशन फुलफिल झाल्या
तर ती कोर्टाची ड्युटी असते की तेच मॅटर ट्राय करायचं आणि त्या माणसाला लिगल राईट पण असतो फॉर द पर्पज ऑफ इन्स्टिट्यूशन ऑफ सच सूट. In the case of Abdul Ghaffar or Abdul Ghaffur versus State of Uttarakhand, Supreme Court 2009. Abdul Ghaffur versus State of Uttarakhand. In this case, the Honorable Supreme Court held that civil court has inherent jurisdiction to try all kinds of civil dispute unless barred. There is a presumption that the civil court has a inherent power. Inherent म्हणजे अंतर्निहित पॉवर आहेत. Inherent power to the civil court for the purpose of deciding all the matters subject to section 9. Every person also has inherent right to file a civil suit unless barred. If any person is suffering from the violation of his legal right, then he also has an inherent power to file a civil suit unless it is barred. If the limitation of such cause of action is over, then even though there is a breach of a legal right, then also such person has no right to institute a suit. For example, there is a 12-year the limitation for recovery of possession of immovable property, the 12 years from the date of occasion or date of dispossession is a time limit. If any person comes after 15 years, 20 years from the date of dispossession, even though he wrongfully disposes from his property, and he also has a right to enforce such or right to institute a suit for the purpose of restoration of possession, but because of the bar of limitation, his legal rights is barred, expressly barred by law of limitation. Then the court where suit has been filed presume that it has jurisdiction in a suit. There are three things which are decided in the case of Abdul Ghaffur versus State of Uttarakhand, and the last is the court where suit has been filed presume that it has a jurisdiction in civil suit. It is the duty of opposite party to take objection as to jurisdiction of court. प्लेंटिफने ज्यांच्या प्लेंटमध्ये अवेलेबल केलं की कोर्टाला ज्युडिशन आहे, कोर्टाला ज्युडिशन आहे. इट इज द डिफेंडंट हू हॅज अ ड्युटी कोणती ड्युटी की सांगायचं कोर्टाला की या मॅटरमध्ये आपल्याला ज्युडिशन नाही आहे. ठीक आहे. The plaintiff does not have to prove the existence of jurisdiction of court, rather it is for the defendant to dispute the jurisdiction. ठीक आहे. तर हे झालं प्रिलिमिनरी जो पार्ट होता सेक्शन 9चा. तर झालं सेक्शन 9चा प्रिलिमिनरी पार्ट. आता ते सेक्शन ॲक्च्युलीमध्ये काय आहे आपण ते डिस्कस करू. द कोर्ट शल subject to the provisions herein contained have jurisdiction to try all the suits of civil nature excepting suits of which their cognizance is either expressly or impliedly barred. The court shall have jurisdiction to try all the suits of civil nature. All the suits of civil nature. What is meant by the civil nature or the suit
of civil nature. Civil suit means suit in which any civil or legal rights or liability is to be decided. Civil suit आपण कशाला म्हणायचं? Suit in which civil right or legal right or liability is to be decided. If there is a right provided by the any act or any liability imposed by any particular act, and if any person violates the rights given to the such person from that act, and if any liability, okay, that if any act give the right to any certain or any particular person, and if any liability is imposed by any particular law, and if such law act which is provided by such if any right which is provided by such act is violated by any person, then such violation of right becomes the cause of action. And in the suit where such cause of action is decided, such suit called as a civil suit. बरोबर. Where in a civil suit consists only a pure civil right. तर प्युअर सिव्हिल राईट कोणता? तर ज्यावेळेस आपण कॉज ऑफ ॲक्शन शिकू तर त्यावेळेस तुम्हाला दिसेल की कॉज ऑफ ॲक्शन म्हणजे नेमकं काय असतं. इश्यू काय, ज्यावेळेस आपण इश्यूज शिकू, इश्यूज टू द सूट. तर issue may be by issues of law, issues of fact. Some of are blended issues which are considered with facts and law, which is correlation of facts and law. Where in a civil suit purely any legal right is violated, then such suit called pure civil suit. For example, समजा a person belong to particular caste, ठीक है, एक पर्टिकुलर कास्ट से तो बिलोंग करत असेल, and he thrown out of such caste. आता बाकीचे जे धर्मगुरू असतील, सो कॉल्ड धर्मगुरूज, त्या समाजाचे पर्टिक्युलर कास्टचे, तर त्यांनी एका माणसाला जातीबाहेर केलं की ते जातीबाहेर करणे किंवा वाडीत टाकणे. Whether such issue is a civil issue or it is a legal issue, whether it is a legal issue, राहू शकतं का? मागे ते वाडीत टाकण्याच्या घटना खूप वाढल्या, त्याच्यामुळे महाराष्ट्र शासनाने नवीन कायदा बनवलेला क्रिमिनल ॲक्टसाठी. क्रिमिनल त्याला लायबिलिटी त्याच्यात हे केलेली आहे, इम्पोज केलेली आहे. तुम्ही तो ॲक्ट बघून घ्या एकदा, कारण इकडे खूप त्या घटना घडतात बऱ्यापैकी, ठीक आहे. तर आता समजा एका समाजामधून एखाद्या पर्टिक्युलर व्यक्तीला वाडीत टाकलं गेलं, बाहेर काढलं गेलं, तर ते सिव्हिल सूट होईल का? नाही होणार, कारण तो लीगल इश्यू नाही आहे किंवा तो सिव्हिल नेचरचा इश्यू नाही आहे. पण where such person thrown out from such a particular caste and there is also restriction are made or restriction are imposed by the such particular caste,
नो पर्सन फ्रॉम विलेज प्रोवाइड अ फूड वॉटर और शेल्टर टू दॅट सच पर्टिक्युलर पर्सन. ठीक आहे. तर राईट टू फूड शेल्टर किंवा इतर गोष्टी जर त्यांनी हे केल्या, अवॉइड केल्या किंवा त्याला जर भेटू दिल्या नाही, तर आता ही होईल का लिगल इश्यूज? येस, डेफिनेटली. राईट टू फूड, it is a fundamental right. Right to shelter is a fundamental right. Right to water is a fundamental right. All these are rights are compliant in article 21, that is right to life. Right to life and right to काय. तर आर्टिकल 21 मध्ये या गोष्टी इन्क्लूड होतील. राईट टू लाईफ अँड प्रायव्हसी. त्याच्यामध्ये राईट टू लाईफ इन्क्लूड्स डिग्निटीफुल लाईफ, अँड फॉर द पर्पज ऑफ डिग्निटीफुल लाईफ, राईट टू फूड, राईट टू शेल्टर इज अ व्हेरी इम्पॉर्टंट. देअरफॉर सच केस बिकम अ सिविल केस. ठीक आहे. बट इन दिस केस द सोशल इश्यू ऑल्सो इन्वॉल्व, दॅट इज कोणता, की त्या माणसाला पर्टिक्युलर कास्टच्या बाहेर काढलं. ठीक आहे, बरोबर. तर मग हा काय मिक्स ए झालं, मग हे प्युअर सिव्हिल सूट नाही म्हणता येणार आपल्याला याचं, बरोबर. फॉर एक्झाम्पल दुसरं अजून, सम पर्टिक्युलर कास्ट हॅज सम रिच्युअल्स ऑफ मानपान वगैरे. ठीक आहे. समजा आता एखादी पर्टिक्युलर कास्टमध्ये किंवा समाजामध्ये पद्धत असेल की अमक्या एक दिवशी सगळ्यांना जेवायला बोलवायचं, सगळ्यांना हे करायचं, मान सन्मान द्यायचं सगळ्यांना, जेवणामध्ये आल्यावर ते करायचं. आता एचं आणि बीचं जमतच नव्हतं. एने सगळ्या गावाला जेवणाला बोलवलं, पण फक्त बीला सोडून. बीला काय बोलवलं नाही. बीला खूप संताप आला, खूप राग आला की याने मला जेवणाला बोलवलंच कसं नाही. बी गेला कोर्टामध्ये आणि सांगितलं, साहेब किंवा न्यायाधीश महोदय, ए असा व्यक्ती आहे, सगळ्या गावाला याने जेवणाला बोलवलं, पण याने मला काही जेवणाला बोलवलं नाही. एक तर त्याचं जेवण थांबवा, नाही तर मग मला पण जेवणासाठी बोलायला सांगा. वेदर इट इज हिज लिगल राईट. जेवणासाठी बोलावणं म्हणजे लिगल राईट्स आहे का? नाही. तर सिव्हिल सूट दाखल करता येणार नाही, कारण तो जो राईट आहे तो सिव्हिल नेचरचा नाही आहे. पुढे एक अजून उदाहरण दुसरं, एखाद्या पर्टिक्युलर कास्टमध्ये जर एक रिझोल्युशन पास झालं की सम पर्टिक्युलर कास्ट पास अ रिझोल्युशन फॉर द कॉन्ट्रीब्युशन ऑफ सम मनी फॉर एनी इव्हेंट और एनी ऑस्पिशियस इव्हेंट. एखाद्या दैविक कार्यक्रमासाठी हे करले. समजा आता गणपती आहेत, आपले गणपती येतील जाता. गणपतीमध्ये वर्गणी गोळा करण्यासाठी गावात सगळे फिरत होते. सगळ्यांनी 100 कोणी 100, 200, 500 असे वर्गणी जमा केले. एका व्यक्तीने वर्गणीच नाही दिली. तर तुम्ही जाऊ शकता कोर्टामध्ये की याला फोर्स करा की याला पैसे दे म्हणून. नाही करू शकत, कारण इट इज नॉट अ लिगल राईट और legal obligation to contribute a money to the common fund which is used for the auspicious event or divine event. तर सिव्हिल सूट हे करण्यासाठी एखाद्या कायद्याने तुम्हाला तो अधिकार दिलेला पाहिजे किंवा कायद्याने तुमच्यावरती जबाबदारी
टाकलेली पाहिजे. आपण पहिले एक्झाम्पल बघितलं, राईट टू स्टे इन एनी पर्टिक्युलर कास्ट. हा कुठे कायद्याने दिलेला नाही आहे अधिकार की त्याच जातीमध्ये तुम्ही राहा किंवा काय किंवा काढता येऊ शकत नाही, असं कुठे दिलेलं नाही. एखाद्याला जर जेवणाला बोलवलं घरी तर दुसऱ्याला पण जेवणाला बोलवायलाच, असं कुठे कायद्यामध्ये दिलेलं नाही. सगळ्या गावाने जर वर्गणी दिली गणपतीची तर आपण पण द्यायचीच, असं कुठे दिलेलं नाही आहे. त्यामुळे हे काही लिगल राईट्स नाही आहेत आणि हे जर व्हायोलेट झाले तर ते सिव्हिल नेचरचे नसतात. मग व्हॉट इज द मीन ऑफ सिव्हिल नेचर? मग सिव्हिल नेचर म्हणजे काय, तर ते आपण नेक्स्ट लेक्चरला डिस्कस करू. ठीक आहे. काही समजलं नसेल तर मला पर्टिक्युलर तुम्ही पर्सनल मेसेज करा. ठीक आहे. जर काही समजला नाही टॉपिक तर आपण तो नक्कीच पुढे हे करायचा प्रयत्न करू.